नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण राज्य उत्पादन शुल्क विभाग पद भरती म्हणजेच दारूबंदी पोलीस भरती 2025 विषयी एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत, तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क विभाग पद भरती अंतर्गत नवीन आकृतीबंधानुसार काही नवीन जागांचा समावेश करण्यात आलेला आहे। आधीच्या टोटल एकूण मंजूर झालेल्या जागा आणि त्याच सोबत अजून ज्या नवीन जागा ऍड करण्यात आलेल्या आहेत याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत, तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। त्याच सोबत वारंवार जो प्रश्न विचारला जात होता की नवीन जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, तर याबद्दल देखील माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत, तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, यामध्ये जर विचार केला तर राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती अंतर्गत वेगवेगळ्या पदानुसार आपल्याला काही नवीन जागा ऍड करण्यात आलेल्या बघण्यासाठी भेटलेल्या आहेत। सर्वप्रथम यामध्ये जर विचार केला तर नवीन आकृतीबंधानुसार जी यादी आहे ती खाली मी तुम्हाला दाखवणार आहे, परंतु आधीच्या आकृतीबंधानुसार सुधारित पुनर्रचना जी करण्यात आलेली होती यामधील कार्यकारी जे पद होती मित्रांनो यांची संख्या आपण इथं स्क्रीनवरती बघू शकता। त्यानंतर अकार्यकारी जे पद होती मित्रांनो त्यांची संख्या तुम्ही खाली बघू शकता, ठीक आहे। त्यानंतर प्रत्येक पदानुसार यामध्ये उप अधीक्षकचं पद होतं, निरीक्षकचं पद होतं, त्यानंतर दुय्यम निरीक्षकचं पद होतं, सहाय्यक दुय्यम निरीक्षकचं पद होतं, जवान निवाहन चालकचं पद होतं। याच्यानुसार एवढ्या जागा होत्या। त्यानंतर जर म्हटलं तर एकूण किती मजूर जागा आहेत ते देखील तुम्हाला खाली स्क्रीनवरती बघण्यासाठी भेटणार आहेत मित्रांनो। आणि नवीन ज्या जागा ऍड करण्यात आलेल्या आहेत, जागा वाढ जी झालेली आहे त्याच्याबद्दल इथे माहिती तुम्हाला स्क्रीनवरती बघण्यासाठी भेटत आहे, ठीक आहे। प्रत्येक विभागानुसार इथं जागा वाढलेल्या आहेत मित्रांनो, ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। तर अशा प्रकारच्या नवीन जागांची इथं आपल्याला वाढ झालेली बघण्यासाठी भेटत आहे। यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या पथकानुसार आपल्याला जागा इथं वाढ झालेली बघण्यासाठी भेटत आहे। भरपूर जागा वाढलेल्या आहेत मित्रांनो। आणि अशा प्रकारे जेव्हा पण नवीन आकृतीबंधानुसार नवीन जागा ऍड केल्या जातात किंवा नवीन आकृतीबंधानुसार टोटल ज्या मंजूर झालेल्या ज्या जागा असतात यांची माहिती आल्यानंतर लवकरच आपल्याला 1 ते 2 महिन्यामध्ये जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटत असते। तर जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते याच्याबद्दल देखील माहिती पुढे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। पुढे आल्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता टोटल जर म्हटलं तर आपल्याला आधीच्या आणि नंतरच्या एकूण टोटल जागा कुठं काय किती जागा कार्यरत आहे, किती जागा एकूण सध्याला जर म्हटलं तर रिक्त जागा आहेत किंवा किती जागा मंजूर झालेल्या आहेत याच्याबद्दल संपूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला खाली इथे दिलेली आहे, ठीक आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। तर हे अपडेट आलेलं आहे मित्रांनो। त्याच्यानुसार जर म्हटलं तर कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते याबद्दल देखील थोड्या वेळामध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी एक महत्त्वाच्या पुस्तकाची माहिती देऊन घेतो मित्रांनो। नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये आता पदभरतीला सुरुवात झालेली आहे। ऑलरेडी बहुतेक विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत। येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये ही परीक्षा देखील होऊन जाईल मित्रांनो। तर त्यासाठी आपल्याला हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो। याच्यामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका संच इथं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि आपल्या परीक्षेनुसार जे आपल्याला 5 पर्याय असणार आहे परीक्षेला त्यानुसारच आपल्याला या पुस्तकामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो। जर तुम्ही नोंदणी व मुद्रांक विभागातील कोणत्या पदासाठी अर्ज भरला असेल तर त्याच्यासाठी हे पुस्तक वापरायला विसरू नका। IBPS फॅक्टरनुसार हे एकमेव आपल्याला महाराष्ट्रामध्ये बेस्ट पुस्तक बनवण्यासाठी भेटून जाईल। हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे मित्रांनो। ऑनलाईन Amazon किंवा फ्लिपकार्टवरून तुम्ही मागवू शकता किंवा जवळच्या कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता। हे पुस्तक तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे। तर चला आता आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत। तर अशा प्रकारे टोटल जर म्हटलं तर जागांचा आढावा इथं मागून घेण्यात आलेला आहे मित्रांनो। त्याच्यानुसार जर म्हटलं तर लवकरच पदभरतीला सुरुवात होण्याची दाट शक्यता असणार आहे। त्याच्यानुसार तुम्ही या देखील पदभरतीची तयारी व्यवस्थित चालू ठेवा मित्रांनो। याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला थोडक्यात आता जेवढे पण तुमचे वारंवार प्रश्न विचारले जात होते त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देऊन घेतो आणि अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। या पदभरतीविषयी रिसर्च करण्याचं आता आपलं काम चालू आहे। नक्की जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, टोटल एकूण जर म्हटलं तर कोणकोणत्या पदांसाठी जाहिरात येणार आहे, जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु अजून तुमची जे पण प्रश्न येतील त्यांच्यावरती आपण चर्चा करणार आहोत। पुढील व्हिडिओमध्ये वारंवार प्रश्न विचारला जात होता की नक्की जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, तर आता नवीन आकृतीबंधानुसार जर म्हटलं तर काही नवीन पदांचा समावेश करण्यात आलेला आहे। याच्यानुसार जर म्हटलं तर आधीची मंजूर झालेली पदं आणि आत्ताची जे पदं ऍड करण्यात आलेली आहेत याच्यानुसार जर म्हटलं तर टोटल 1000 ते 1200 जागांसाठी ही जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटू शकते आणि येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये ही जाहिरात येण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो, ठीक आहे। या पदभरतीविषयी जे पण महत्त्वाचं अपडेट असेल ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल। या व्यतिरिक्त अजून तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, ठीक आहे। यामध्ये जवान पदासाठी थोडे जास्त पदं असतील मित्रांनो, जवान निवाहन चालकसाठी थोडेसे कमी पदं असतील आणि बाकीच्या इतर पदांचा समावेश असलेला बघण्यासाठी भेटेल। टोटल 1000 ते 1200 दरम्यानमध्ये आपल्याला जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटेल, ठीक आहे, 1000 ते 1200 जागांसाठी। आणि जाहिरात जर म्हटलं तर 2 ते 3 महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता असणार आहे। जे पण नवीन अपडेट असेल ते आपल्याला या चॅनलवरती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे।
या व्यतिरिक्त जे पण प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर चला, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल ती लाईक क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.